दंडोत प्रणाम मंडळी, स्वागत आहे आपलं महान यूट्यूब चॅनलच्या या परिवारामध्ये। आज दिनांक 12 एप्रिल 2025 या इंग्रजी वर्षातील आजची चैत्र पौर्णिमा। चैत्र पौर्णिमा म्हणजे मानव पंथाचं एक विशेष पर्व, तो म्हणजे दवना पर्व। यासोबतच एक महत्त्वाचे काही दिनविशेष आजच्या चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आहे। त्यापैकी सर्वात महत्त्वाची लीळा म्हणजे परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि महानव पंथाचे चौथे अवतार परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराज या द्वय अवताराची भेट चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाली होती। त्याचप्रमाणे शेंगुळ ब्रुडे स्वीकारून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तो प्रसाद ग्रहण करून श्री चक्रधर या नावाचा स्वीकार चैत्र पौर्णिमेलाच केला होता। त्याचप्रमाणे कनाशी जे महाराष्ट्रातील एकमेव शाकाहारी गाव मानलं गेलं, 12 महिन्यामध्ये 12ही महिने या गावामध्ये मांसाहार होत नाही, असं कनाशी या गावाला आमच्या स्वामींचे पाय लागले, श्रीचरण लागले। आणि कनाशीचा जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला भेटी आमच्या स्वामींनी याच दिवशी दिली होती, चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच। आणि विशेष म्हणजे दवना पर्व तोही चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच असतो। दवना पर्व का साजरा केला जातो तर याला जवळपास 800-850 वर्ष किंवा त्यापेक्षाही जुनी परंपरा आहे। आमच्या स्वामींच्या सन्निधानातील जे काही भक्त होते त्या भक्तजनांनी स्वामींच्या ठाई हा पर्वकाळ साजरा केला होता। त्या काळी ती प्रथा होती, आपले जे इष्टदैवत आहेत किंवा आपले जे श्री गुरु आहेत त्यांच्या ठाई दवना अर्पण केला जायचा। तीच परंपरा आमच्या स्वामींच्या ठाई सुद्धा सन्निधानातील भक्तजनांनी हा पर्वकाळ साजरा केला। तेव्हापासून महानुभाव पंथामध्ये दवना पर्व साजरा केला जातो। दवना पर्व आपल्याला प्रश्न पडतो, दवना म्हणजे काय? तर दवना ही एक वनस्पती आहे। ही वनस्पती औषधी गुणधर्म या वनस्पतीला औषधी गुणधर्म आहेतच, त्याचप्रमाणे ही सुगंधितही आहे। छान पिवळसर असे फुलं येतात आणि संपूर्ण असा सर्वदूर त्या दवनाचा, त्या फुलांचा जो सुगंध असतो तो पसरत असतो। अशी असलेली ही दवना आपल्या श्री गुरूंच्या किंवा आपल्या इष्ट देवाच्या चरणी वाहिली जायची, तीच ही परंपरा आजतागायत चालू आहे। तर बंधूंनो, या दवना पर्वाच्या निमित्ताने एक सुंदर अशी लीळा, ॲक्च्युली 2-3 लीळा दवनाच्या निमित्ताने आलेल्या आहेत, परंतु दवना पर्वाची जी लीळा आहे ती आजच्या या दवना पर्वाच्या निमित्ताने आपण श्रवण करणार आहोत। उत्सुक आहात ना आपण? तर चला भगवंताच्या ठाई एक दंडवत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या या सुंदर अशा लीळेला। परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या सन्निधानातील शिष्य परिवारासोबत स्वामींचं वास्तव्य सिन्नरला होतं। सिन्नरच्या भील मठामध्ये आमचे स्वामी वास्तव्यास होते। याच काळामध्ये, याच कालावधीमध्ये दवनाचा पर्व आला। तर स्वामींच्या सन्निधानातील जे काही भक्त होते त्यांनाही वाटलं की आपण आपल्या स्वामींच्या ठाई, आमच्या देवाच्या ठाई हा पर्वकाळ का ना बरं साजरे करावा। स्वामीजींची परवानगी घेतली आणि प्रत्येक जण जो भक्त होता तो आपल्या आपल्या तयारीला लागला। कोणी सडा संमार्जन करतंय, कोणी चौक रंगमाळिका भरतंय, कोणी रांगोळ्या वगैरे काढतंय। हे सर्व काही झालं, भक्तजन जे होते ते स्नानासाठी गेले, स्नान करून आले आणि स्नानून येता येता कुणी आमच्या स्वामींच्या ठाई अर्पण करण्यासाठी सर्वजणांनी पाने आणली, पोफळे आणली। पाने म्हणजे नागलीचे पाने वगैरे असतील, पोफळे म्हणजे सुपाऱ्या आणल्यात आणि दवना ही वनस्पती ते स्वामींच्या श्रीचरणाशी वाहण्यासाठी घेऊन आले।
ते सर्व भक्तिजन स्वामींच्या जवळ आल्यानंतरला आमच्या स्वामीजींना पर्व काळाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आमच्या स्वामींना मर्दना मादने झाली. आमच्या स्वामींना स्नान तिथे घातल्या गेलं. पूजा झाली, धूप आरती झाली, मंगळ आरती झाली आणि एक एक भक्तजन जो होता तो स्वामीजींच्या चरणाशी जाऊ लागला. स्वामीजींना आपल्यासोबत आणलेल्या ज्या काही वस्तू होत्या त्या स्वामीजींच्या श्रीचरणाशी अर्पण करू लागला. स्वामीजींची ती श्रीमूर्ती आपल्या नयनामध्ये साठवून ठेवू लागला. स्वामींच्या जवळ बसू लागला आणि पूजा केल्यानंतर, अवसर केल्यानंतर प्रत्येक भक्तजन बाजूला जाऊन बसू लागला. सर्वच भक्तजनांनी स्वामींच्या ठायी हा पर्वकाळ साजरा केला. पोफळ वाहिले, जे काही वस्तू त्यांनी आणल्या त्या स्वामींच्या ठायी अर्पण केल्या, दवना अर्पण केला. पण तेथेच बाजूला दोन भक्तजन उभा होते. एक होते चांगदेव भट आणि दुसरे होते डकले. ते सर्वजण हा सर्व काही जो पर्वकाळ होता, हा जो अवसर होता ते बघत होते आणि मनामध्ये दुःख करत होते. देवा, खरंच माझं भाग्य नाही का रे? मी तुझ्या ठाई हा अवसर करू शकत नाही का? मी तुला दवना अर्पण करू शकत नाही का? मी तर काहीच घेऊन नाही आलो रे देवा, परंतु मलाही हा अवसर करायचा आहे. आमचे स्वामी सर्वज्ञच त्यांनी डकल्यांकडे बघितलं, डकले या भक्ताकडे बघितलं आणि त्यांना म्हणाले, अवघ्या साऱ्या परिवाराने आमच्या ठाई हा अवसर केला, तुम्ही करणार नाहीत का? जीजी देवा, खूप इच्छा आहे हो, मनापासून इच्छा आहे, मलाही आपल्या ठाई अवसर करायचा आहे, परंतु मी मात्र काही साहित्य घेऊन आलो नाही, घेऊन येऊ शकलो नाही देवा. स्वामीजी त्यांनी स्मित हास्य केलं. बस एवढंच ना? बाईसाबाईंच्याकडून आमच्या स्वामीजींनी दवना मागविला, विडा मागविला आणि तो डकले यांना द्यायला लावला. डकलेंनी तो घेतला, मनोमन हर्षित झाला. मीही माझ्या देवाच्या ठाई अवसर करणार आहे. गेले स्वामीजींच्या श्रीचरणाशी गेले, दंडवत घातले, श्रीचरणाला लागले आणि ते जे काही दवना असेल, सुपारी असेल, विडा असेल, आमच्या स्वामीजींच्या ठाई त्यांनी अर्पण केला. स्वामीजींची ती श्रीमूर्ती तो डकले हा भक्त बघत होता. स्वामीजींची ती श्रीमूर्ती मनामध्ये साठवत होता. सर्व भक्तिजन हा अवसर झाल्यानंतरला स्वामीजींच्या समोर सर्वजण बसले. सर्वात आधी आमच्या स्वामींनी डकले या भक्ताकडेच बघितलं, अवलोकन केले आणि बघता बघता त्यांना स्थिती झाली. तो स्थित्यानंदाचा तो आनंद घेत घेत ते रममान झाले. असे करत एक 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 करून सर्वच भक्तजनांना स्थित्यानंद झाला. परंतु तेथे असलेले एक एलम भट्ट नावाचे भक्त, त्यांना मात्र काही स्थिती झालीच नाही. तर ते स्वामीजींना म्हणतात, जीजी, या सर्वांपेक्षा मी तर वेगळा दिसतोय, मी तर अवडल दिसतोय म्हटले. स्वामीजींनी चेहऱ्यावरती एक स्मित हास्य दिलं आणि त्या एलम भट्टाला म्हणतात, अच्छा, तर मग तुमचं नाव आता अवडल भट असे आहे. स्वामीजी हे शब्द उच्चारतात ना उच्चारतात, तोच त्या एलम भट्टालाही स्थित्यानंद झाला आणि तोही त्या स्थितीमध्ये रममान होता. स्वामीजींची ती श्रीमूर्ती प्रत्येक भक्तजन बघत होता, आपल्या नयनांच्या द्वारे आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवत होता. असं करत 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 बराच वेळ त्या स्थित्यानंदाचा आनंद घेत घेत आमच्या स्वामीजींनी डकले यांना प्रश्न केला, असं शांत राहणे हा कुठला धर्म आहे का? असं त्यांनी एक डकले यांना विचारलं. तर त्यांच्यामध्ये बरीचशी चर्चा झाली. द्वैत धर्म, अद्वैत धर्म वगैरे बरीचशी चर्चा झाली. याबद्दल आपण आपल्या श्री गुरुजनांना विचारावं. अशी बरीचशी चर्चा झाल्यानंतरला स्वामीजींनी त्यांची जी स्थिती होती त्या स्थितीचा भंग केला. सर्व जे भक्तजन होते त्या सर्व भक्तजनांची स्थिती भंगली आणि सर्वजण पुन्हा मग स्वामीजींच्या श्रीचरणाशी आले, दंडवत घातले, श्रीचरणाला लागले आणि मग स्वामींनी आपल्या सहपरिवारासह तो जो परिवार होता, शिष्य परिवार जो होता, जो भक्त परिवार जो होता, त्या परिवारासह भोजन स्वीकार केलं आणि
तदनंतरला स्वामींना गुळला झाला, विडा झाला. अशी सुंदर ही लीळा घडली सिन्नरला. सिन्नरचं अगाध असं महात्म्य मानभाव पंथामध्ये आहे. न जाणे कितीतरी लीळा स्वामींच्या तिथे झाल्या. दिवाळीचा एक महापर्वसुद्धा आमच्या स्वामींचा त्याच ठिकाणी झालेला आहे. असं हे सिन्नर हे गाव, त्याच ठिकाणी दवना पर्व आमच्या स्वामीजींनी साजरा केला. भक्तजनांनी स्वामींच्या ठाई साजरा केला. बंधूंनो, खूप छान वाटली ही लीळा आपल्याला सांगताना. आपलंही कुठंतरी भाग्य उदयाला येवो. परब्रह्म परमेश्वर अवताराच्या ठाई आपणही असा पर्वकाळ साजरा करू. आजही विदर्भामध्ये दवना पर्व मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. दवना ही वनस्पती आता शक्यतो एवढी बघायला भेटत नाही, पण विदर्भात बऱ्याच ठिकाणी काही जण ती म्हणजे ती पिकवतात म्हणता येईल, किंवा मग तिची लागवड वगैरे करतात आणि चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने स्थानांच्या ठाई दवना अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे इकडे सातारा वगैरे भागातही मोठ्या उत्साहाने दवना पर्व साजरा केला जातो. बंधूंनो, आपल्याकडे जर दवना उपलब्ध जर असेल तर नक्कीच आपण आज देवाला स्नान घालूयात. पौर्णिमा आहे, पौर्णिमेला आपण स्नान सर्वजण घालतोच, पण विशेष म्हणजे दवना पर्व आहे. दवना जर आपल्याला भेटलीच तर ईश्वराच्या त्या विशेषांना आपण स्नान घालूयात. पुष्पहार वगैरे सर्व काही अर्पण करून, विडा अवसर करून, जर आपल्याकडे जर नक्की जर उपलब्ध असेल दवना, तर ईश्वराच्या त्या श्रीचरणाशी, ईश्वराच्या त्या विशेषांच्या श्रीचरणाशी आपण अर्पण करून हा पर्वकाळ साजरा करूयात. जर नाही भेटलं दवना तर पुष्प आणूयात, भगवंताला मनोमन प्रार्थना करूयात, देवा दवना तर नाही भेटला देवा, आम्ही पामर, परंतु आमच्या या पुष्पांचा आपण दवना म्हणूनच स्वीकार करावा. जी भगवंत नक्कीच आपली इच्छा पूर्ण करेल आणि आपल्याला नक्कीच प्रभूच्या त्या परमपदापर्यंत, प्रेमाच्या त्या पदापर्यंत नक्कीच देव आपल्याला आपली क्रिया घडवत नेतील. पुनश्च एकदा दवना या पर्वाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.